अस्सलामुअलैकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू. नाज़रीन, अपन बघत आहोत आपलं कोकणी न्यूज चॅनल आणि मी आहे आपलं होस्ट मुख्तार सुर्वे. नाजरीन, आज आपण आपल्या दर्शनात एक अशी बात आणता ज्याचं की फटकं रोज आपल्याला पडतात. म्हणजेच खेड रेल्वे स्टेशनपासून अगदी भोसता, अरसूल, कोंडवेल, निलीक आणि शिवपर्यंत. म्हणजे हालाकी हे एक पर्याय मार्ग आहे आपल्या राष्ट्रीय मार्ग मागला. चंद वर्षा पहिले तकरीबन 11 करोड रुपये खपलो गेला आणि त्याच्या बाद मग कपल लावयाचं काम चालू आहे. माणूस एब्रॉडशी येतं, मुंबईशी येतं, पण तेव्हा त्याला तकलीफ नाही होत. पण एकदा रेल्वे स्टेशनला बैसला मग अगदी खेड स्टँड जात तर त्याला जर धक्का बसतात ना, तर अगदी नाकाबिले बर्दाशात. आणि रोज ह्या रस्त्याला हजारो माणसा प्रवास करतात. मग त्यातला म्हातारी लोक पण आहात, बिमार लोक पण आहात, शाळेची स्टुडंट पण आहात. पण ही केव्हापर्यंत सह्याचं आपण करोडो रुपये टॅक्स भरून जर शासन आपल्याला मूलभूत सुविधा दे नाही, मग काय करायचं? शेवटचं पर्याय देतं उपोषण. आणि ह्या रस्त्याच्यासाठी हो रस्तो दुरुस्ती होण्यासाठी आणि आम जनताची सोय होण्यासाठी, त्यांना सुखरूप आणि सरळ रस्तो मिळण्यासाठी उपोषणचा मार्ग घेतले ना. आपलं खेडचं सोशल वर्कर मंगेश मोरे यांनी 15 ऑगस्टला तर उपोषणला बसणार आहात. तेव्हा आपण सगळ्यांनी त्यांची साथ देऊया, का की आपण जतपर्यंत चूप आहो. शासन पण अगदी झोपी गेलेलं असतं, पण शासनाला जाग येण्यासाठी आणि हो आपलं रस्तो बनण्यासाठी आपल्याला पण जागरूक नागरिक म्हणून आपल्याला हुशार राहावं लागणार आहे. बरोबर येते ना फोटो. येत्या 15 ऑगस्टला खेडला पंचायत समितीचे मोर आपल्या सगळ्याचं सोशल वर्कर मंगेश मोरे, जे की हमेशा ऐशा इश्यूवर आवाज उठवत असतात, 15 ऑगस्टला खेडला उपोषणला बसणार आहेत. तेव्हा त्यांची आपल्या सगळ्याला विनंती आहे की त्यांचं आपण साथ देऊया, ताकी आपल्याला रस्तो सुखरूप मिळेल. आणि ताज्जुबची बात बघा, पंचायत समितीची सभापती आणि जिल्हा परिषदची पण एक जे हे मेंबर ह्याच रस्त्याने प्रवास करतात. आता काय बोलू शकता हो? मग आता उपोषण शिवाय मार्ग राहिलेला नाही, तो मार्ग अपनवणार आहात. आपलं मंगेश मोरे पेशे त्यांच्या हाती हो रिपोर्ट. नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे बोलतोय. आज आपण इकडे वादग्रस्त जो विषय आहे, एक 4-5 सालापासून इकडची लोक ये जा करतात आहेत. इकडचं भोसता ते कोंडविल बोरजच्या इकडे हा रोड बाहेर पडतो. हा विषय असा आहे की 2019ला पंतप्रधान रोजगार हमी योजना काढणं जवळजवळ 11 कोटी रुपये खर्च करून हा रोड झालेला आहे. तुम्ही इथे दाखवू शकता हा रोड. 11 कोटी रुपये हा खर्च केलेला रोड 2019ला 4-5 वर्ष पूर्ण झाली तो सर ह्या रोडची सध्याची परिस्थिती अशी आहे की ह्या रोडला माणूस येऊ जाऊ शकत नाही. तर आता हे तुम्ही बघा, म्हणजे हे 11 कोटी आणि जोपर्यंत ह्या 5 वर्षात ह्या लोकांनी जवळजवळ जिल्हा परिषदच्या असू दे, कुठल्या माध्यमातून असू दे, जवळजवळ एक 25-30 लाख रुपये खर्च केलेला आहे. जास्त केलेला आहे. 25 माझ्याकडे पुरावे आहेत त्याच्याकडे. आणि हा असा एक 12-13 कोटीचा रुपयाचा हा रस्ता एक 6 वर्षापासून एवढा खर्च झालेला आहे. आणि आता ह्या परिस्थिती आहे. मी तर हे बोलतो की हे इकडनं भोसता ते कोंडविल, निलीक, आळसूर, शिव, बोरची बदली सगळी गावं आहेत. ह्या लोकांना माझा सलाम आहे की इकडची लोक कशी ये जा रोज करतात. ती मोठा प्रश्न पडलाय. एखादा आपण नवीन माणूस इकडे आलो की आपण अर्ध्यावरच बाहेर पडू, अशा या रोडची परिस्थिती झालेली आहे. आम्ही वारंवार ह्या रोडसाठी पण आम्ही 4-5 वेळा उपोषणा केली, तरी आमच्याकडे प्रशासन शासन काही लक्ष देत नाहीत. आणि आज आम्ही स्वातंत्र्य दिनादिवशी ना इलाजानं आम्हाला 15 ऑगस्टच्या दिवशी ह्या जो भोसते मार्ग रेल्वे स्टेशन पासून जो निलीक, कोंडविल, आलसूरचा मार्ग आहे, त्या रोडसाठी आम्ही रोड तात्काळ चांगला करावा आणि नवीन जो रोड काय करणार आहेत ते लगेच मंजुरी करून या 4 महिन्यात पक्का रोड करून इकडच्या जनतेला दिलासा द्यावा. याच्यात फार मोठे नुकसान होतं. शाळकरी मुले जातात, त्यांचा टायमिंग शाळेचा जो असतो तो चुकतो या रस्त्यामुळे. एसटीची गाडी सगळ्यांचा मेंटेनन्स खूप खराब होतोय. एक रिक्षावाला आमचा रोज बिचारा उदरनिर्वाह करण्यासाठी खेडला येतो, त्याचे 4 पैसे त्याला मिळतात, ते पण ते त्यांच्या मेंटेनन्सला जातात. त्यांना मानसिक त्रास होतो, शारीरिक त्रास होतो, सगळेच त्रास होतात. कोणाला कमरेचा. आणि खरोखर मी तर बोलतो या शासनाने व सरकारी माणसांनी या रोडला येऊन रोजच्या 4 फेऱ्या मारवा.
त्या मारतात काय बघा. तर आमची परत एकदा शासनाला विनंती आहे की हा रोड त्वरित चांगला करून लोकांच्या सुसज्ज करण्यात यावा, हीच आमची विनंती आहे. धन्यवाद. अशा सगळ्या आपल्या मुद्द्यासाठी आणि मुद्द्याच्यासाठी आवाज उठवण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. न विसरता आपलं ह्यो कोकणी न्यूज चॅनल. आजच्यासाठी इतकाच. परत भेटू नवीन काय मुद्द्यासंग. तोपर्यंत अल्लाह हाफिज.